नमस्कार, मी सिद्धेश ताकवले आणि आपण पाहताय जय महाराष्ट्र बुलेटिन मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। या बुलेटिन मध्ये आपण घेणार आहोत आतापर्यंतच्या 3 महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा सखोल विश्लेषणासोबत। सुरुवातीलाच बातमी आहे महानगरपालिकांच्या निवडणुकांसंदर्भातली। सध्या मनपा निवडणुकीची तयारी जोरदार सुरू आहे। प्रत्येक पक्ष आता कामाला लागलाय। मात्र आता शिंदेंची शिवसेना निवडणुकीच्या मैदानात चांगलीच कंबर कसून उतरली आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी आज काल एक वक्तव्य केलं आणि ते म्हणजे मनपा निवडणुकीमध्ये महायुतीचाच भगवा फडकणार असा विश्वास एकनाथ शिंदेंनी व्यक्त केला। तर ठाकरेंच्या दसरा मेळाव्यावरून सुद्धा शिंदेंनी टीका केली। दुसरी बातमी आहे धाराशिवमध्ये आलेल्या पुरासंदर्भातली बातमी आहे। मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीने अक्षरशः झोडपून काढलाय। याच पावसाचा फटका धाराशिव जिल्ह्यातील अनेक गावांना बसला आणि अशातच पुराच्या पाण्यामध्ये अडकलेल्या नागरिकांना शिवसेना ठाकरे गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर हे देखील स्वतः पाण्यामध्ये उतरून पुराच्या पाण्यातून अडकलेल्या नागरिकांची मदतीसाठी त्यांनी सुटका केली। सरसावले सुद्धा, मात्र पुराच्या पाण्यामध्ये अडकलेल्या आजी आणि नातवाला सुद्धा वाचवण्यासाठी त्यांनी थेट पाण्यात उतरून बचाव कार्यात मदत केली। तिसरी बातमी आहे नवी मुंबई विमानतळासंदर्भातली। नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या उद्घाटनाला तारीख मिळत होती। मात्र आता दिबा पाटलांचं नाव या विमानतळाला देण्यात यावं अशी मागणी आता जोर धरू लागली आहे। मात्र आता दिबा पाटलांचं नाव घोषित न झाल्यानं नव्या वादाला तोंड फुटलंय आणि याच संदर्भामध्ये आपल्यासोबत काही मान्यवर सुद्धा आता या कार्यक्रमामध्ये जोडले जाणार आहेत। मात्र आतापर्यंतच्या या 3 महत्त्वाच्या बातम्या आहेत। या 3 बातम्यांचं आपल्याला सखोल विश्लेषण सुद्धा बघायचंय आणि नवनवीन या सगळ्यामध्ये नेमकं काय या बातम्यांना पुढे घेऊन जाता येतं हे सुद्धा आपल्याला पाहावं लागणार आहे। पहिली बातमी होती महानगरपालिकांच्या निवडणुकांसंदर्भातली। दुसरी बातमी राज्यामध्ये म्हणजेच मराठवाड्यामध्ये जो काही महापूर आलेला आहे, पावसानं जो काही हाहाकार माजवलेला आहे, ज्याच्यामधून शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालंय, या पुरासंदर्भातली आपल्याला बातमी बघायची आहे। तर तिसरी बातमी नवी मुंबई विमानतळासंदर्भातली आहे। तारीख उद्घाटनाची तारीख सुद्धा पुढे ढकललेली आहे। सोबतच दिबा पाटलांच्या नाव सुद्धा अजून घोषित न झाल्यामुळे आता नव्या वादाला तोंड फुटलंय। त्यामुळे आतापर्यंतच्या या 3 महत्त्वाच्या बातम्या आहेत। महानगरपालिकेवरती आता कोणाचा झेंडा फडकणार हे सुद्धा आगामी काळ ठरेल, कारण या आगामी काळामध्ये आपल्याला सर्वांनाच माहिती पडणार आहे की महापालिकेवरती आता नेमकं कोण सत्ता गाजवू शकतं या सगळ्या पार्श्वभूमीवरती। आणि दुसरी बातमी जी आहे ती मराठवाड्यामध्ये आलेल्या पुरासंदर्भातली आणि तिसरी बातमी दिबा पाटलांसंदर्भातली। आपण पहिली बातमी बघणार आहोत। पहिली बातमी अर्थातच नवी मुंबई विमानतळासंदर्भातली। नवी मुंबई विमानतळ आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या उद्घाटनाला तारीख मिळत होती। दिबा पाटलांचं नाव या विमानतळाला देण्यात यावं अशी मागणी करण्यात येत होती। मात्र आता दिबा पाटलांचं नाव घोषित न झाल्यानं आता नव्या वादाला तोंड फुटलंय। सध्या नवी मुंबई विमानतळाची तारीख आधी ठरलेली होती। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते या विमानतळाचं उद्घाटन केलं जाणार होतं। मात्र त्यानंतर ज्या विमानतळाच्या नावाचा मुद्दा गेल्या काही वर्षांपासून गाजलेला होता, जेव्हा या विमानतळाची घोषणा झाली तेव्हापासूनच दिबा पाटलांचं नाव या विमानतळाला देण्यात यावं अशी मागणी जोर धरू लागलेली होती। आणि सध्या आता विमानतळाच्या उद्घाटनाचीच तारीख पुढे ढकलल्यामुळे तारीख मिळते या विमानतळाला आणि अखेर आता दिबा पाटलांच्या नावाबद्दल सुद्धा अजून कोणत्याच प्रकारची घोषणा न झाल्यानं सध्या नव्या वादाला जे आहे ते तोंड फुटलेलं आहे। नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचं उद्घाटन कधी होणार याचं सुद्धा अद्याप कुठल्याच प्रकारची माहिती मिळालेली नाहीये। नवी तारीख अजून समोर आलेली नाहीये। जेव्हा ही तारीख समोर येईल तेव्हा आपसुकच या आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबा पाटलांचं नाव मिळतं का हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। दिबा पाटलांचं नाव घोषित न झाल्यानं नव्या वादाला तोंड फुटलेलं आहे। नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या उद्घाटनाची सुद्धा तारीख आता पुढे ढकललेली आहे। आणि या संदर्भामध्ये बोलण्यासाठी दिबा पाटील समर्थक निलेश पाटील सध्या आपल्या सोबत आहेत। निलेशजी, सरकार कुठेतरी दिबा पाटलांचं नाव या विमानतळाला देण्यासाठी आग्रही नाहीये का असा सवाल आता या निमित्तानं उपस्थित होतो। नव्या वादाला आता तोंड फुटतंय, आपली पहिली प्रतिक्रिया?
निलेशजी, माझा आवाज येतोय आपल्यापर्यंत? त्यामुळे आपण पाहतो नवी मुंबई विमानतळाच्या उद्घाटनाची तारीख पे तारीख मिळतीये. त्यामुळे आपण पाहतोय काही तांत्रिक कारणास्तव निलेश पाटील आपल्यासोबत जोडले गेलेले नाहीयेत. मात्र आपण पाहतोय सध्या नवी मुंबई विमानतळाचं जे काही नाव आहे त्या नावाच्या वादामुळे आता सध्या मोठा प्रश्न निर्माण झालेला होता. अनेक आंदोलनं झाली दिबा पाटलांचं नाव या विमानतळाला देण्यात यावं यासाठी. नवी मुंबई विमानतळाची तारीख सुद्धा, उद्घाटनाची तारीख सुद्धा पुढे ढकललेली आहे. दरम्यान या संदर्भामध्ये बोलण्यासाठी शिवसेनेचे प्रवक्ते अरुण सावंत सुद्धा आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. अरुणजी, नवी मुंबई विमानतळाच्या उद्घाटनाची पुन्हा तारीख पुढे ढकलली जाते, दिबा पाटलांचं नाव या विमानतळाला देण्यात यावं अशी मागणी सुद्धा अग्रक्रमाने घेतली जाते. मात्र या कामाला, या उद्घाटनाच्या कार्यक्रमाला नेमका उशीर का होतोय? घोडं अडतंय कुठे नेमकं? सिद्धेशजी पहा, नवी मुंबई विमानतळ हे जवळजवळ पूर्ण झालेलं आहे, परंतु अजूनही काही छोट्याशा गोष्टी राहिलेल्या आहेत आणि त्यामुळेच हे उद्घाटन पुढे ढकललं गेलेलं आहे. आता राहिला प्रश्न आदरणीय थोर नेते दिबा पाटील यांच्या नावाचा, तर सरकार याच्याकरता अनुकूल आहे, परंतु ही गोष्ट केंद्र सरकार दरबारी मांडली गेलेली आहे. केंद्र सरकारकडूनही अजून हिरवा झेंडा मिळायचा बाकी आहे. त्यामुळे त्यात या अडचणी येत आहेत. आता काही दिवसातच आपल्याला कळून येईल या त्रुटी ज्या काही आहे नावाच्या बाबतीतल्या, देण्याच्या बाबतीतल्या, त्या पूर्ण होत आहेत की नाही होत आहेत. आणि सरकार या बाबतीत नक्कीच अनुकूल आहे. सरकारने कधीच विरोध दर्शवलेला नाही, कारण जनभावना लक्षात घेता आणि अनेक आंदोलनांचा अभ्यास करता सरकारबरोबर अनेक वेळा याच्याबद्दल मीटिंग झालेल्या आहेत. प्रत्येक वेळेस सरकारने सकारात्मकता दर्शविली होती आणि पुढील काही दिवसांमध्येच जर बाकी सर्व बाबी सरकारच्या नियम आणि ध्येय धोरणानुसार बरोबर झाल्या तर कदाचित दिबा पाटील यांचं नाव या विमानतळाला नक्की देण्यात येईल. अन्यथा काय होते हे आपल्याला सर्वांनाच पाहावं लागेल. पण अरुणजी, दिबा पाटलांचं नाव अजून पण त्या नावाला निश्चिती मिळत नाहीये. काही समर्थकांना सुद्धा त्यांच्या समाधानकारक उत्तर सरकारकडून मिळण्याची अपेक्षा आहे, ते सुद्धा मिळत नाहीये. मात्र दिबा पाटलांचं नाव या विमानतळाला देण्यात येईल यावर सरकार काय म्हणतात त्याला, सकारात्मक आहे? पहा, मी आत्ताच म्हणालो की काही नियम आणि अटी असतात, त्या केंद्र सरकारच्या दरबारी मांडल्या गेलेल्या आहेत आणि या राज्य सरकार, केंद्र सरकार आणि तेथील लोकल जनभावना या तिन्ही गोष्टींचा विचार करूनच त्या नेत्याचं नाव हे दिलं जातं आणि या गोष्टींचा अभ्यास काही दिवसातच पूर्ण होईल आणि आपल्याला कळून येईल. उगीचच आपण हे निर्णय होण्याच्या अगोदर मी काही त्यावर ठामपणे सांगणं हे मला वाटतं योग्य होणार नाही. या नवी मुंबई विमानतळाची जेव्हा तारीख निश्चित झालेली होती, जेव्हा या विमानतळ प्रवाशांच्या सेवेमध्ये येणार या अशा सुद्धा बातम्या समाज माध्यमांमध्ये आलेल्या होत्या, तेव्हाच दिबा पाटलांचं नाव हे देण्यात यावं अशी मागणी अग्रक्रमाने घेतली जात होती. आपसुकच हे विमानतळ झाल्यानंतर अनेक सुविधा ज्या आहेत त्या सोप्या होणार आहेत. मात्र या नावामुळे नेमकी या समर्थकांची सुद्धा कोणी माथी भडकवले जात आहेत का, की बाबा हे नाव देण्यासाठी सरकार नकारात्मक आहे यासाठी? तर पहा, जनतेमधून नाना प्रकारचे विरोधक सुद्धा असतातच. विरोधकांचे सुद्धा वेगवेगळे रोल याच्यामध्ये असतात. आता या सगळ्या गोष्टींचा आपल्याला विचार करायचा असतो. जनतेला जनतेची जी भावना असते, जनतेच्या जनभावनेचा सुद्धा आदर करायचा असतो. जे जे प्रस्ताव आलेले आहेत त्या प्रस्तावांवरती सुद्धा विचार करायचा असतो आणि त्यातून सार्वमताने एक निर्णय घ्यायचा असतो आणि त्या निर्णयाकरिता सध्या सरकार वाट पाहत आहे आणि योग्य निर्णय येता क्षणीच आणि ज्या काही छोट्या मोठ्या शेवटच्या त्रुटी होत्या त्या बाकी होताच. या विमानतळाचं उद्घाटन सुद्धा होईल, आणखीन योग्य नावानेच ते उद्घाटन केलं जाईल. नक्कीच. अरविंद,
अरुणजी, तुम्ही सोबतच राहा. आणखी काही बातम्यांसंदर्भात तुमच्याकडून विश्लेषण ऐकून घ्यायचंय. मात्र दुसरी बातमी अशी आहे, सध्या महानगरपालिकांच्या निवडणुकांची तयारी आता सर्वच पक्ष जोरदार करू लागलेला आहे आणि अशातच प्रत्येक पक्ष सुद्धा कामाला लागले. मात्र आता शिंदेंची शिवसेना निवडणुकीच्या मैदानामध्ये एकदम कंबर कसून उतरलेली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी एक वक्तव्य केलं आणि ते म्हणजे महानगरपालिका निवडणुकीमध्ये महायुतीचाच भगवा फडकणार असा विश्वास एकनाथ शिंदेंनी व्यक्त केला. तर ठाकरेंच्या दसरा मेळाव्यावर सुद्धा शिंदेंनी टीका केलेली आहे. आणि या संदर्भामध्ये बोलण्यासाठी शिवसेनेचे प्रवक्ते अरुण सावंत जी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. अरुणजी, आता नेमका महानगरपालिकांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती शिवसेना आता पूर्ण ताकदीनिशी मैदानामध्ये उतरलेली आहे. महायुतीचाच भगवा महानगरपालिकांवरती फडकेल असा विश्वास एकनाथ शिंदेंनी व्यक्त केला. आपण कसं पाहता? सिद्धेशजी, महायुतीचाच झेंडा या मुंबई महानगरपालिकेवर फडकेल हा विश्वास तर पहिल्या दिवसापासून आदरणीय एकनाथ शिंदेजी, शिवसेना आणि महायुतीमधील सर्वच नेते हे बोलून दाखवत आहे. आणि त्यानुसार त्यांनी गेल्या 3-3.5 वर्षांमध्ये काम सुद्धा करून दाखविलं आणि त्या कामाच्या जोरावरच त्यांचा हा विश्वास अतिशय दृढ झाला. आणि म्हणूनच आम्ही हे स्वप्न पाहत आहोत की यावेळेस महायुतीचा भगवा झेंडा या महानगरपालिकेवर फडकेल आणि गेली 25-30 वर्षे या मुंबईला आंतरराष्ट्रीय दर्जाची करण्याकरता जे काही केलं गेलं पाहिजे होतं ते नाही केलं गेलं आणि आता तो क्षण आलेला आहे. शिवसेना आदरणीय एकनाथ शिंदेजी यांच्या नेतृत्वाखाली काम करत आहे. भाजपा आदरणीय देवेंद्र फडणवीसजी यांच्या नेतृत्वाखाली काम करत आहे आणि एनसीपी अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली अतिशय उत्तमरित्या या राज्याचा जो काही गाडा आहे तो हाकत आहेत. पहा, गेल्या 3-3.5 वर्षांमध्ये या राज्याचा आणि या मुंबईचा जर आपण विचार केलात तर पूर्वीची मुंबई आणि आताची मुंबई यात नक्कीच तुम्हाला फरक दिसून येईल. आणि हा फरक आपण हात लावून सुद्धा त्याला स्पर्श करून सुद्धा त्याला आपण जाणून घेत आहोत की खरोखर या मुंबईमध्ये आता वेगळेपणा दिसत आहे. पूर्वीची बकाल मुंबई आणि आताचं मुंबईचं सौंदर्यीकरण, पूर्वीचे मुंबईचे रस्ते खड्डे पडलेले अनेक ठिकाणी असायचे, आता तुरळक खड्डे कुठेतरी तुम्हाला दिसतील, परंतु मुंबईचं संपूर्ण रस्त्यांचं कॉन्क्रिटीकरण हे आदरणीय एकनाथ शिंदेजी यांनी निर्णय घेतला आणि तेव्हापासून जे सुरू झालं ते आजपर्यंत थांबलं गेलं नाहीये. या मुंबईमध्ये अनेक पायाभूत सुविधा उभ्या राहिलेल्या आपण पाहत आहोत आणि मुंबईकरांना तेच हवं होतं आणि म्हणून मुंबईकर खुश आहे आणि म्हणून मुंबईकर यावेळेस महायुतीचा भगवा फडकवण्याकरिता तयार आहे. बर, अरुणजी, आपल्यासोबत आता ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते वसंत मोरे सुद्धा आपल्यासोबत आता या चर्चेमध्ये जोडले गेलेले आहेत. वसंतजी, स्वागत आहे तुमचं जय महाराष्ट्रमध्ये. आता अरुण सावंतांनी जो मुद्दा उपस्थित केला की प्रत्येक मराठी माणसाला आता शिंदेंनी केलेल्या कार्याची दखल घ्यावी लागते, शिंदेंचं कार्य प्रत्येक मराठी माणसापर्यंत पोहोचलेलं आहे. ठाकरेंची शिवसेना आता कशा पद्धतीनं पूर्ण मैदानात उतरेल महानगरपालिकांच्या निवडणुकांच्या या मैदानामध्ये? मला वाटतं की आता जे काही सावंत साहेबांनी सांगितलं की मुंबईमध्ये पायाभूत सुविधा पोहोचल्या, मुंबईमध्ये सगळा मुंबईमधला मराठी माणूस खुश आहे. मला सावंत साहेबांना किंवा त्यांच्या शिवसेनेला मला हा प्रश्न विचारायचा आहे की जर मराठी माणसासाठी तुम्ही एवढं सगळं करताय तर मग उद्योगधंदे का थांबवत नाहीयेत? उद्योगधंदे जे मुंबईच्या बाहेर चाललेत, महाराष्ट्राच्या बाहेर चाललेत आणि एका बाजूला एक चित्र दाखवायचं आणि दुसऱ्या बाजूला दुसरं चित्र दाखवायचं. आणि पायाभूत सुविधा तुम्ही म्हणताय मुंबईला तुम्ही कोणत्याही वेळेस जा, मुंबईमध्ये ट्रॅफिक जाम आहेच, कोणत्याही वेळेस जा. म्हणजे ज्या पद्धतीने यांना इतर पक्षातली लोक फोडण्यामधून वेळ मिळत नाहीये, इतर पक्षातल्या लोकांना कसं निवडणुकीच्या तोंडावरती आमच्या पक्षात घ्यायचं, त्यांना कशी वेगवेगळी प्रलोभनं द्यायची, ह्या एक कलमी कार्यक्रम ह्या तिघांचाही चालू आहे. मग त्याच्यामध्ये भाजप असेल, एकनाथ शिंदे साहेबांची शिवसेना असेल किंवा अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस असेल, यांचा सध्या एक कलमी कार्यक्रम चाललेला आहे की फक्त इतर पक्षातले, विशेषतः शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातले लोकांना फोडा आणि त्यांच्या जागेवरती त्या लोकांना काहीतरी प्रलोभन दाखवा आणि निवडणुकीला सामोरं जा. हिंमत असेल ना तर भाजपला बाजूला ठेवून निवडणुकीला सामोरं जावं शिंदे सेनेने. मग त्याच्यानंतर कळेल की खरा भगवा कोणाचा आहे आणि खरी शिवसेना कोणाची आहे. अरुणजी, वसंत मोरे म्हणतात एक कलमी सध्या कार्यक्रम चालू आहे तिन्ही पक्षांचा महायुतीमधल्या आणि या सगळ्यामध्ये आता निवडणुकांमध्ये मतदार ठरवेल की खरा भगवा कोणाचा फडकणार आहे. आपण कसं पाहताय वसंत मोरेंच्या या मुद्द्याकडे?
सिद्धेशजी, मी वसंत मोरे यांचं सर्वप्रथम अभिनंदन करेन. आता का अभिनंदन करेन, तर त्यांनी एवढे चांगले चांगले प्रश्न विचारले आहेत. त्या प्रश्नांचं मला उत्तर देण्याकरता मी खूपच उतावळा झालोय. पहा, वसंत मोरे काय म्हणाले, की या मुंबईमधील उद्योगधंदे बाहेर पळविले गेले, या मुंबईमधील मराठी माणूस बाहेर गेला. आता या या गोष्टीचं मी आधी उत्तर देईन, म्हणजे जनताच ठरवेल की वसंत मोरे योग्य आहेत, त्यांची उभाटा शिवसेना योग्य आहे की नाही आहे. पहा, या मुंबईमध्ये आणि या महाराष्ट्रामध्ये उद्योगधंदे येण्याकरिता या सरकारमधील तिन्ही पक्षांद्वारे जे प्रयत्न केले गेले जात आहेत ते सर्वश्रुत आहेत. 2 दिवसांपूर्वीच ज्या उद्योगधंद्यांसंबंधित आम्ही करार केले हे सर्वश्रुत आहेत. वसंत मोरे कदाचित वर्तमानपत्र किंवा टीव्ही चॅनल पाहत नसतील तर त्यांनी ती पाहिली केली पाहिजे. वसंत मोरे असं म्हणत आहेत की पायाभूत सुविधा या मुंबईमध्ये कुठे झाल्या, काय झाल्या. मला वाटतं माझ्या ज्ञानानुसार वसंत मोरे हे मुंबईत राहणारे नाहीयेत, नसावेत कदाचित. त्यामुळे त्यांना मुंबईमधील पायाभूत सुविधा ह्या दिसत नाही. तेव्हा त्यांनी मुंबईमध्ये थोडा फेरफटका मारावा, वेळ काढून. आमच्याच गाडीमधून आम्ही त्यांना संपूर्ण मुंबईचं दर्शन घडवू. तिसरी गोष्ट, इतर पक्षांमधून नेते घेतले जातात आणि त्यामध्येच एकनाथ शिंदेजी आणि भाजपा, देवेंद्र फडणवीस आणि इतर लोक बिझी आहेत. अहो वसंत मोरेजी, तुम्ही कोणत्या पक्षातून उभाटामध्ये आलात, तुम्हाला कोणी घेतलं, याचं सुद्धा जरा जनतेला सांगितली असती 2 वाक्य तर बरी झाली असती. प्रत्येक पक्षाला स्वतःचा पक्ष वाढविण्याचा हक्क असतो आणि त्यानुसार उभाटा सुद्धा ते करत असते, शिवसेना आमची सुद्धा ते करत असते आणि राष्ट्रवादी काँग्रेस सुद्धा ते करत असते. त्यात गैर काही नाही. बरं, गैर काय नाही म्हणतात वसंत मोरेजी. अरुण सावंत म्हणतायत की जरी पक्षांतर पक्ष बदल झाले तरी सुद्धा याच्यामध्ये गैर नाही. आपण कसं पाहताय? मला वाटतं कदाचित जसं आता सावंत साहेब म्हणाले की मी मुंबईमध्ये राहणार नाहीये, तसा मला वाटतं की सावंत साहेबाला माझा इतिहास सुद्धा माहित नाहीये. साहेब, मी शिवसेना इतिहास नको, वर्तमान सांगा. वर्तमानावर बोला तुम्ही. शिवसेना शाखा प्रमुख इतिहासात आहे. जाऊ नका. इतिहासात जास्त फिरत राहिलात तर येणाऱ्या महानगरपालिकेमध्ये तुमचं तुम्ही सगळ्या महाराष्ट्राचं भविष्य अंधकारमय करून टाकले आणि इतिहासात का जायचं नाही? तुम्ही जर आम्हाला सांगत असताल महाराष्ट्राचं भवितव्य आणि देशाचं भवितव्य हे उज्ज्वल आहे. देशाचं भवितव्य आदरणीय नरेंद्र मोदीजी उत्तमरित्या पाहत आहेत आणि महाराष्ट्रामध्ये त्यांना बाजूला ठेवून आणि तुम्ही या ना. देवेंद्र फडणवीस त्यांना आणि बाजूला अजित पवार ठेवा, अतिशय भाजपला बाजूला उत्तमरित्या ठेवा हा आणि मग तुम्ही महाराष्ट्र घडवित आहेत. तेव्हा तुम्ही चिंता सावंत करू नये साहेब, महाराष्ट्राच्या भाजपला बाजूला ठेवा, भवितव्याची. भाजपला बाजूला ठेवा आणि या शिवसेना. अहो, कुठली भाजपा शिवसेना वगैरे काय ते तुम्ही जनता सोडून द्या. ठरवेल. हो. शिवसेना जनता ठरवेल, शिवसेना जनता. आणि शिवसेना तुम्ही जे म्हणता ना, आणि शिवसेना मुंबईमध्ये मजबूत सुविधा झाल्या, आहे. मुंबई म्हणजे महाराष्ट्र शिवसेना नाहीये. मजबूत आहे या मुंबईमध्ये लढण्याकरता. तेव्हा तुम्ही कशाला उगीच नको नको ती ठाणे नावं घेऊन सांभाळा, सांगत ठाणे. असता. आपण आम्ही ठाणे युतीमध्ये समजू आहोत शकत त्यामुळे नाहीये. भाजपाचं नाव घेतो कालच्याला तो आणि मनसेने जोपर्यंत मोर्चा काढला ना युतीमध्ये तिथं, आहोत ठाणेचा. तोपर्यंत भाजपा, ठाणेमध्ये. शिवसेना आणि अहो, तुम्ही ठाणे NCP समजू शकत नाही, यांची नावं ठाण्यामधली घेतली गुन्हेगारी जाणारच. समजू त्यात शकत गैर नाही. तुम्ही काय आहे? मुंबईच्या कशाला गप्पा गोष्टी मारता? मुंबईच्या गप्पा गोष्टी मारू नका साहेब. नक्कीच. त्यामुळे आता आपण पाहतोय की आगामी महानगरपालिकांमध्ये आता नेमका कोणाची सत्ता येते हे आता येणाऱ्या काळातच ठरेल. आपल्याकडे वेळेची मर्यादा असल्यामुळे आपण आता पुढची बातमी पाहूयात. पुढची बातमी आहे मराठवाड्यातून. मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीनं अक्षरशः झोडपून काढलाय. याच पावसाचा फटका धाराशिव जिल्ह्यातील अनेक गावांना सुद्धा बसलाय. अशातच पुराच्या पाण्यामध्ये अडकलेल्या नागरिकांना शिवसेना ठाकरे गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर देखील स्वतः पाण्यामध्ये उतरून पुराच्या पाण्यामध्ये अडकलेल्या नागरिकांच्या मदतीसाठी सरसावल्याचं बघायला मिळालं. पुराच्या पाण्यामध्ये अडकलेल्या आजी आणि नातवाला वाचवण्यासाठी त्यांनी थेट पाण्यामध्ये उतरून बचाव कार्यात मदत सुद्धा केली. त्यामुळे आपण पाहतोय की धाराशिवमध्ये सध्या पुराच्या पाण्याचा वेढा पडलेला आहे. तिथे अनेक जण अडकून सुद्धा पडलेले आहेत. जनजीवन विस्कळीत झालेलं आहे आणि याच पार्श्वभूमीवरती जेव्हा खासदार ओमराजे निंबाळकरांना ही सगळी बाब कळाली तेव्हा त्यांनी स्वतः NDRFच्या या तुकडीसोबत पाण्यामध्ये उतरून पुराच्या पाण्यामध्ये उतरून आजी आणि नातवाची सुटका करण्यासाठी मदत केली. आणि यासोबत बोलण्यासाठी आपल्यासोबत आहेत ठाकरे गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर स्वतः आपल्यासोबत जोडले गेले. ओमराजे, स्वागत आहे तुमचं जय महाराष्ट्रमध्ये.
ओमराजे, आता आपण पाहतोय की सध्या धाराशिवसह मराठवाड्याला पूर्णपणे पुराचा वेढा पडलेला आहे. पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालंय, शेतकऱ्याच्या हातातोंडाशी आलेला घास सुद्धा हिरावून नेलाय. मात्र यामध्ये एवढं पाणी साचलेलं असताना आपण लोकप्रतिनिधी आहात, आपण या पाण्यामध्ये उतरून तुम्ही या लोकांची मदत केली. भीती नाही वाटली थोडंसं पुराच्या पाण्यात उतरताना? मी तेरणीच्या काठचा माणूस आहे आणि आमच्या इथं पुराच्या पाण्यात पोहण्याचा मला पूर्वीचाही अनुभव आहे. त्या पाण्याला ओढ किती असते हम्म, आणि ती किती म्हणजे कशा पद्धतीने पाणी ओढू शकतंय हम्म, याच्याबद्दल निश्चितपणे कल्पना होती. हम्म, त्याच्यामुळं आणि अनुभव असल्यामुळंच आणि आत्मविश्वास होता, हम्म, त्याच्यामुळं भीती वाटायचं काही कारणच नव्हतं. हम्म, दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी की आम्ही निवडणुकीच्या वेळेस लोकांना कायम सांगतो की ओमराजे तुमच्या कुटुंबातला सदस्य या नात्यानं तुम्ही आम्हाला मतदान करा. हम्म. पण ते नातं मी 5 वर्ष लोकप्रतिनिधी म्हणून काम करत असताना सुद्धा अखंडपणे जपायचं काम केलंय. त्याला आठवत असेल की कोरोनासारखी महामारी होती, त्याही वेळेस आम्ही ग्राउंडवरच होतो आणि लोकांच्या मध्येच होतो. आणि आज सुद्धा पुराचं महाभयंकर संकट आज शेतकऱ्यावर येत आहे. अशाही परिस्थितीत मला वाटतं लोकांसोबत राहणं हे मी माझं कर्तव्य समजतो. मी काल हाच विचार केला की माझं जर स्वतःचं 2 वर्षाचं मूल, माझी पत्नी, माझे आई वडील जर त्या ठिकाणी पुरात, विचार करा कालपासनं त्या घराच्या छतावर पडत्या पावसात प्यायला पाणी नाही, खायला अन्न नाही, अशा परिस्थितीत 24 तास जर अडकून पडले असतील तर आपण बघत बसलो असतो का? मला वाटतं त्यांना बाहेर काढणं हेच आपलं आद्य कर्तव्य असले पाहिजे. आणि त्याच भूमिकेतनं एनडीआरएफच्या जवानांनी त्यांना सगळ्यांना रेस्क्यू करून बोटीत घेतलं होतं आणि ती बोट त्यांना अलीकडे आणण्यासाठी जी दावं त्यांनी ह्याला बांधलं होतं झाडाच्या बुडाला, ते सोडणं गरजेचं होतं आणि तिथं पाण्याचा प्रवाह फार मोठ्या प्रमाणात होता. मग आम्ही गावातले जे प्रमुख काही युवक होते ज्यांना पोहता येत होतं चांगल्या पद्धतीनं, त्यांना मी सोबत घेतलं आणि एक लाकडाची मोठी दांडी, आपण त्याला डाम म्हणतो, तो डाम आम्ही त्या झाडामध्ये गुंतवला आणि त्या लाकडाच्या डांबाचा आधार घेत घेत आम्ही त्या झाडाच्या बुडापर्यंत पोहोचलो. ती जी बांधलेली दावं होतं त्याची गाठ आम्ही सोडवली आणि ते दावं घेऊन पुन्हा बाहेर यायला लागलो. तेवढ्यात ते एनडीआरएफची बोट चालू झाली आणि अर्ध्या प्रवाहात आल्याच्या नंतर त्याचे इंजिन बंद पडले आणि ती पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहत जात होती पलीकडे. पण सुदैव असं तिथे फिल्ट्रेशन प्लांटचं कन्स्ट्रक्शन युनिट होतं, त्याला ते अडवले गेले आणि ते अडवले गेल्याच्या नंतर तातडीनं आम्ही गावातल्या लोकांनी त्यांच्याकडे दावे टाकले. दावे टाकून त्यांच्या बोटीला बांधलं आणि ओढत आम्ही ती बोट बाजूला काढली. मला वाटतंय त्या 2 वर्षाचं मूल, त्याची आई, त्याचे आजी आजोबा जेव्हा सुखरूप बाहेर आले तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावरचा जे आनंद होता, मला वाटतंय त्याच्यापेक्षा दुसरं समाधान देणारं कुठली गोष्ट असू शकत नाही. आणि मी माझ्या कुटुंबालाच त्या ठिकाणी ठेवून मी काय बघत बसलो नसतो. जे करणं अपेक्षित होतं तेच मी केलं खरंय. आणि मी वेगळं केलं असं म्हणत नाही, ते माझं कर्तव्य होतं, ते मी पार पाडलं. पण ओमराजेजी, आता आपण जर बघत असू तर मराठवाड्यामध्ये बहुतांश म्हणणार नाही, पण खूप साऱ्या शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हा परतीच्या पावसानं हिरावून नेलाय. अनेक रानामध्ये, वावरामध्ये पूर्णपणे चिखल झालेला आहे, पिकं नेस्तनाबूत झालेली आहेत. सरकार पंचनामे करायला वेळ लावतंय, कसं बघताय आपण? मी तुम्हाला एवढंच सांगतो की आता सत्ताधारी आणि विरोधक या राजकारणात माझीच जायची इच्छा नाही. कारण आपल्याला जेव्हा निवडणूक येतील तेव्हा आपण खुशाल आपलं राजकारण करू. पण आज ही शेतकरी बहुतांश नाही, अगदी 100% बेचिराग झालाय. विचार करा, ज्याच्या शेतातलं पीक 10 दिवसात हातात येणार होतं, त्याच्यावर अनेक गोष्टीचे नियोजन शेतकऱ्याने केलेलं असतंय. ते पीक स्वतःच्या डोळ्यात देखत वाहून जाते, त्याच्या खालची माती पूर्ण खरडून जाते, जी विहीर घेतलेली असते ती पूर्ण गाळानं भरते, ज्या घरात शेतकरी राहतोय त्यात पाणी घुसून जे संसार उपयोगी सामान आहे, जे लहान लेकरांची शाळेचे दप्तर ते वाहून जात आहे, त्याचा चिखल होतोय. मला वाटतं अशा सगळ्या बाजूने आर्थिक विवंचनेत शेतकरी आलेला आहे. आणि अशा परिस्थितीत जी एनडीआरएफची मदत आहे, मला वाटतं ती काही पुरेशी होणार नाही, जी की एकरी फक्त 3,400 रुपये येते. मला वाटतं त्यानं शेतकऱ्याला मदत होणार नाही. म्हणून माझं सरकारला नम्र निवेदन आहे की सांगलीच्या पुरात, मिरजेच्या पुरात जसं आपण एनडीआरएफच्या 4 पट मदत केली होती, त्याच पद्धतीनं त्याच्या पुढे जाऊन 5 पट 6 पट मदत करायची भूमिका राज्य सरकारनं घेणं गरजेचं आहे. आणि दुसरी एक महत्वाची गोष्ट मला आपल्या माध्यमातून सरकारच्या लक्षात आणून द्यायची आहे की प्रधानमंत्री पीक विमा योजनेत एक ट्रिगर असायचा. असा पाऊस पडला 65 MM पुढं तर विमा कंपन्याला आम्हाला त्या ठिकाणी आगाऊ सूचना देऊन विमा मिळवायचा मार्ग होता. पण आता ती 8च राज्य सरकारनं काढून टाकली. त्याच्यामुळं फार मोठं विमा मिळण्याच्या बाबतीत अडचण त्या ठिकाणी शेतकऱ्याची होतीये. तर मी कृषी मंत्री दत्ता मामा भरणेजींना विनंती केली की ती 8 पूर्वीच्या पद्धतीने त्या ठिकाणी लागू करा
कारण शेतकरी अडचणीत आहे. विम्याचीही मदत शेतकऱ्याला त्या ठिकाणी होईल. आणि सरकार म्हणून माझी विनंती आहे की आपण योजनेसाठी कर्ज काढतो, राज्यावर कर्जाचा बोजा घेतो. मला वाटतं शेतकऱ्याला मदत करण्यासाठी पाहिजे तेवढं कर्ज राज्य सरकारनं खुशाल काढावं, पण शेतकऱ्याला मात्र मदत जी आहे ती भरीव स्वरूपाचीच झाली पाहिजे, जेणेकरून तो त्याच्या प्रपंचात निदान उभा तर राहू शकेल. अशा पद्धतीची भरीव स्वरूपाची मदत सरकारनं करणं अपेक्षित आहे आणि ती आमची मागणी आहे. खरंय. नक्कीच आता ओमराजे, तुम्ही केलेल्या या मागणीकडे आता सरकार खरंच गांभीर्याने घेतं का आणि शेतकऱ्यांपर्यंत मदत पोहोचते का, हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. धन्यवाद, तुम्ही आमच्यासोबत या बातमीपत्रामध्ये जोडले गेलेले होतात त्याबद्दल, आणि आपल्यासोबत इतर काही मान्यवर होते त्यांचे सुद्धा आभार. ते सुद्धा आपल्यासोबत या बातमीमध्ये जोडले गेलेले होते. तुमचे सुद्धा आभार. आणि या बातमीपत्रामध्ये वेळ झाली इथेच थांबायची. ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा जय महाराष्ट्र.